ओके, तर पुन्हा एकदा सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. एक्झाम प्रॅक्टिसचे जे आपले आता सेशन चालू आहेत त्याच्यामध्ये आता 2 सेशन आपण कंप्लीट केले. एक तर आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड होतं, त्याच्यानंतर मग एक्सेल होतं आणि आज आपल्याला पॉवर पॉईंटमध्ये एक्झॅक्टली कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात तर ते आपण थोडंसं स्टडी करणार आहोत. टॉपिक वाईज एक एक पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ऑफकोर्स मेन एक्झाम प्रॅक्टिस जी आहे म्हणजे सर्व सब्जेक्ट्सची मिळून ती आपण करत राहायचं आहे. साधारणतः माझा अंदाज असा आहे की ह्या वीकमध्ये आपल्या हॉल तिकीट येतील. म्हणजे आज आपली 1 तारीख आहे, तर साधारणतः 6 ते 7 तारखेपर्यंत आपल्या हॉल तिकीट येतील आणि मग एक्झॅक्ट डेट आणि एक्झॅक्ट टाईम काय आपल्या एक्झामचा आहे ते आपल्याला समजेल. आता पॉवर पॉईंटचा जर विचार केला तर पॉवर पॉईंटमध्ये बरेचसे असे टॉपिक्स आहेत छोटे छोटे ज्याच्यावरती आधारित क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. आपण थोडंसं पॉवर पॉईंट जे आहे ते अगोदर चालू करूया. पॉवर पॉईंटच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रामुख्याने तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते होम टॅब, कारण होम टॅबवर आधारित 2 ते 3 प्रश्न हे तुम्हाला कंपल्सरी विचारले जातील. त्याच्यानंतर मग इन्सर्ट टॅब आहे, त्याही क्वेश्चन्स येतात. डिझाईन टॅबवरती सुद्धा क्वेश्चन येतात. ट्रान्झिशन आणि ॲनिमेशन ओके ह्या टॅबवरती देखील क्वेश्चन्स असतील. स्लाईड शो टॅब ती देखील महत्त्वाची आहे, रिव्ह्यू आणि व्ह्यू. पण आता पॉवर पॉईंटमध्ये प्रत्येक प्रश्नाची जी तुमची सुरुवात असणार आहे ती अशीच असणार आहे की दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 नवीन स्लाईड घ्या, 5 नवीन स्लाईड घ्या. त्यामुळे नवीन स्लाईड घेण्यासाठी आपल्याला होम टॅबमधील न्यू स्लाईड हे ऑप्शनचा वापर करायचा आहे. बऱ्याचदा ते स्लाईडचा प्रकार पण सांगतात की टायटल विथ कॅप्शन स्लाईड घ्या, टायटल ओनली स्लाईड घ्या. मग तुम्ही त्याच प्रकारची स्लाईड घ्यायची, पण त्यांनी फक्त असं जनरल स्टेटमेंट केलेलं असेल की बाबा फक्त 5 नवीन स्लाईड घ्या, तर त्यावेळी तुम्हाला प्रकार निवडायची गरज नाही, त्यावेळी तुम्ही ब्लँकच निवडायचं. तर असा हा एक प्रश्न त्याच्यावरती असणार आहे. कधी कधी एखाद्या स्लाईडचा लेआउट ते बदलायला सांगतात. जसं आता ही स्लाईड जी आहे ती टायटल स्लाईड आहे, पण त्याचा लेआउट बदलायचा असेल तर लेआउट टॅबमध्ये जायचं आणि तिकडनं त्या स्लाईडचा प्रकार जो काय आहे तो आपण बदलायचा. तर असाही प्रश्न त्याच्यामध्ये येतो. प्लस पुढचा जो आपला प्रोग्राम ग्रुप आहे टूलबारचा तो देखील महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती आधारित कमीत कमी 1 ते 2 प्रश्न 100% तुम्हाला एक्झाममध्ये येतील. मग त्यात बोल्ड करणं, इटॅलिक करणं, अंडरलाईन करणं, त्याच्यानंतर मग स्ट्राईक थ्रू असेल किंवा चेंज केस असेल. तर हे काही कॉमन आपल्याला गोष्टी माहिती आहेत. अगदी वर्ड आणि एक्सेलमध्ये सुद्धा आपण केलं होतं. अगदी हायलाईट कलर आहे, फॉन्ट कलर आहे, फॉन्ट बदलणं आलं किंवा फॉन्टची साईज बदलणं आलं. पॅराग्राफ ग्रुपमध्ये एकंदरीत पुन्हा सेम टूल आपल्याकडे आहेत. एकतर आपल्याला अलाइनमेंटवरती क्वेश्चन बरेचदा येतात, बुलेट्सवरती क्वेश्चन येतात ओके, किंवा लाईन स्पेसिंगवरती क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पुढचा ड्रॉइंग टॅब जर पाहिली तर बऱ्याचदा एक कॉमन प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येतो, तो म्हणजे एखादा शेप जो आहे तो आपल्याला घ्यायला सांगतात. मग इथे शेपवरती क्लिक करायचं आणि तुम्ही शेप निवडायचं. आता रेग्युलर शेप बरोबर आणखी एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो, तो म्हणजे तुम्हाला इथे खाली ॲक्शन बटन दिलेले आहेत. आता हे ॲक्शन बटन तुम्हाला वर्ड आणि एक्सेलमध्ये दिसत नव्हते, फक्त पॉवर पॉईंटमध्ये असतात, कारण तिथेच त्याचा उपयोग असतो. त्यामुळे बऱ्याचदा ते ॲक्शन बटन घ्यायला सांगतात. तर कोणतं जे ॲक्शन बटन सांगितलेलं आहे त्याचं नाव बघायचं, ते घ्यायचं आणि क्लिक करायचं. क्लिक केलं की हा बॉक्स येईल, त्याला फक्त ओके करायचं. हे ॲक्शन बटन आलं ओके. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. फायनल एक्झाममध्ये याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन जो आहे तो नेहमी विचारला जातो. त्याच्या व्यतिरिक्त मग आपल्याला अरेंजमध्ये कधी कधी ब्रिंग फॉरवर्ड, अलाइनमेंट किंवा रोटेशन वगैरे त्याच्यावरती कधी कधी प्रश्न येतो. ठीक आहे. फाइंड रिप्लेस तर आपल्याला याच्यापूर्वीच माहिती आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबचा विचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी शेप घेणं, शेप हे आत्ताच आपण पाहिलेलं होतं, ते घ्यायला कधी कधी विचारलं जातं. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे पुन्हा हायपरलिंक आहे ते घ्यायला सांगतात. आणि प्लस जे ॲक्शन बटन मी म्हणालो ते बटन इथे पण तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त टेक्स्ट बॉक्स घेण्याचा खूप कॉमन प्रश्न आपल्याला येतो. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 प्रश्नांपैकी तुम्हाला 3 ते 4 प्रश्नांमध्ये टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्याच्यात काहीतरी टाईप करा आणि टाईप करून त्याला बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करा असा प्रश्न असतो. त्यामुळे टेक्स्ट बॉक्स महत्त्वाचा आहे. हिडर फुटर आपल्याला महत्त्वाचा आहे. हिडरमध्ये जनरली स्लाईड नंबर काढायला सांगतात किंवा द्यायला सांगतात, किंवा फुटर जे आहे ते तुम्हाला एखादा काहीतरी शब्द देतात ते प्रत्येक स्लाईडला अप्लाय करा. मग फुटर टाईप करून पुन्हा अप्लाय टू ऑल करायचं. हे एक महत्त्वाचं आहे. कधी कधी काय होतं की ते एकाच स्लाईडला सांगतात, मग त्यावेळी अप्लाय टू ऑल नाही करायचं, त्यावेळी फक्त अप्लाय करायचं. जर सर्व स्लाईडला अप्लाय करा असा प्रश्नामध्ये म्हटलेलं असेल तर अप्लाय टू ऑल करायचं. त्यामुळे ते प्रश्न काळजीपूर्वक वाचा, त्याप्रमाणे करा. त्याच्यानंतर वर्डाटवरती शक्यतो तसा प्रश्न येत नाही. तर हे काही महत्त्वाचे टूल्स आहेत. ड्रॉ टॅबवरती प्रश्न येत नाही. डिझाईन टॅबवरती तुम्हाला येतो, पण डिझाईन टॅबमध्ये तुम्हाला एकच कॉमन प्रश्न येतो की दिलेल्या स्लाईडचं ओरिएंटेशन बदलून लँडस्केप करा किंवा पोर्ट्रेट करा.
आता ओरिएंटेशन बदलायचं असेल तर साईड स्लाईडमध्ये जायचं आणि ह्या ठिकाणी जायचं कस्टम स्लाईड साईज, त्याच्यामध्ये क्लिक केलं की इथे तुम्हाला स्लाईडचं ओरिएंटेशन आहे ते बदलता येतं. मग पोर्ट्रेट सांगितलं तर पोर्ट्रेट, लँडस्केप सांगितलं, जे काय सांगितलं असेल त्याची निवड करा आणि ओके करा, की स्लाईडचं ओरिएंटेशन बदलता येणार आहे. आता बरेचसे प्रश्न हे ट्रान्झिशन टॅबवरती असणार आहेत. काही सॅम्पल प्रश्न आता आपण बघणार आहोत, त्यावेळी तुमच्या लक्षात येईलच. ॲनिमेशन टॅबवरती प्रश्न शक्यतो येत नाहीत. ट्रान्झिशन टॅबवरती तुम्हाला नक्की येणार, कमीत कमी 1 ते 2 प्रश्न नक्की येतील. स्लाईड शोचे जे टॅब आहे तर त्याच्यामध्ये स्लाईडला हाईड करणं, त्याच्यावरती कधी कधी बऱ्याचदा प्रश्न आपल्याला येतो. तर ते एक टूल आपल्याला माहिती असायला हवं. रेकॉर्डवरती आपल्याला काही येत नाही. रिव्ह्यू टॅब जे आहे त्याच्यामध्ये स्पेलिंग ग्रामर चेक करणं, हे कधी कधी बऱ्याचदा आपल्याला प्रश्न ठिकाणी येतो. व्ह्यू टॅब जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये व्ह्यू टॅबचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. कारण जशी पॉवर पॉईंटमध्ये प्रत्येक प्रश्नाची सुरुवात कशी होते की 3 किंवा 4 नवीन स्लाईड घ्या, त्याचप्रमाणे प्रत्येक प्रश्नाची जी शेवट आहे, एंडिंग असणार आहे, ते कसं होणार आहे की स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा, नोट्स पेज व्ह्यूमध्ये दाखवा. म्हणजे तुम्हाला हे जे व्ह्यू आहे तिथे हे माहिती पाहिजेत. यातला मग तुम्हाला स्लाइड सॉर्टर व्ह्यू आहे, नोट्स पेज व्ह्यू आहे, आउटलाईन व्ह्यू आहे, ते हे आपल्याला बऱ्याचदा ठिकाणी विचारलं जातं. तर असे हे काही महत्त्वाचे टूल्स आहेत जे पॉवर पॉईंटमध्ये आपल्याला विचारले जातात. तर आपण एक काम करूया पुन्हा एकदा की काही सॅम्पल क्वेश्चन्स जे आहेत ते जरा सॉल्व्ह करून बघू, म्हणजे तुम्हालाही चांगल्या प्रकारे अंदाज येईल. ठीक आहे, काही फॉर्मॅटिंगचे क्वेश्चन सुरुवातीला आपण घेऊया. ठीक आहे, ते इथे काही सॅम्पल क्वेश्चन्स आपल्याला समोर दिसत आहेत. जसं एक पहिला प्रश्न एक सॅम्पल म्हणून आपण घेऊया. काय दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडवरील स्लाइड क्रमांक 2 वरील क्लासरूम रूल ह्या शीर्षकाला फुल रिफ्लेक्शन टचिंग इफेक्ट अप्लाय करा. ठीक आहे, आता प्रश्न जे आहे ते आपण जरा बघूया. ठीक आहे, मी आता इथे प्रश्न जो आहे त्याचा कलर जर असा चेंज करतो म्हणजे समजायला सोपं जाईल. ठीक आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडवरील स्लाइड क्रमांक 2 ला क्लासरूम रूल ह्या शीर्षकाला, शीर्षक म्हणजे आपलं हेडिंग. ठीक आहे, म्हणजे आपलं हे क्लासरूम रूल्स या शीर्षकाला काय करायचं आहे, प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की फुल रिफ्लेक्शन टचिंग इफेक्ट टेक्स्ट इफेक्ट अप्लाय करा. मग आता टेक्स्ट इफेक्ट जर आपल्याला द्यायचा असेल तर अक्षरानं सिलेक्ट करावं लागेल. अक्षरानं सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट इफेक्ट कुठून देणार कोणी सांगू शकेल? हा कॉमन प्रश्न आहे. टेक्स्ट इफेक्ट नावाचं टूलबार आपलं होतं एक, आठवत आहे का? कारण मला इथे दिसत नाही म्हणून मी तुम्हाला विचारतोय. वर्डमध्ये बघा आपल्याला फॉन्ट ग्रुपमध्ये तिथे टेक्स्ट इफेक्टचं टूलबार होतं, आठवत आहे? पण ते इथे दिसत नाहीये कारण याच्यात जे टेक्स्ट इफेक्ट आहे ते शेप फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जावं लागेल. ओके, शेप फॉर्मॅटमध्ये इथे वडा स्टाईल आहे, इथे आहे तुमचं टेक्स्ट इफेक्ट. ओके, त्याच्यात रिफ्लेक्शन, आणि रिफ्लेक्शनमध्ये आपल्याला काय हवं होतं ते आपल्याला निवडावं लागेल. हे बघा, फुल रिफ्लेक्शन टचिंग मिळालं, त्याच्यावर क्लिक करा, आलेलं आहे. ठीक आहे, तर असा हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न खरोखर खूप सोपे असतात, तुम्ही फक्त व्यवस्थित पाहिलं पाहिजे. आता तसाच काहीसा प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये वर्ड आर्ट म्हणजे सेव्ह टायगर टेक्स्टमधून रिफ्लेक्शन प्रभाव काढून टाका. आता मगाशी आपल्याला रिफ्लेक्शन द्यायला सांगितलं होतं, आता रिफ्लेक्शन काढायला सांगितलं याचं. मग काढायला पुन्हा तिकडेच जायचं, तर शेप फॉर्मॅटमध्ये जा, टेक्स्ट इफेक्टमध्ये जा, रिफ्लेक्शनमध्ये जा आणि हे ननवाला ऑप्शन निवडा की इफेक्ट तुमचा काढून टाकलेला आहे. ओके, तर असा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण पाहिला, त्याच्यामध्ये काय म्हटलंय, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डॅश इन्फॉर्मेशन या सुरू होणाऱ्या परिचयाचा इटॅलिक प्रभाव काढून टाका. आता हा तर खूपच सोपा प्रश्न आहे, म्हणजे अक्षरांना सिलेक्ट करायचं आहे आणि इटॅलिक काढण्यासाठी इटॅलिकवरती पुन्हा क्लिक करा, झालं का? ओके, तर अतिशय सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 11 मधील बुलेट्स काढून टाका. आता स्लाइड क्रमांक 11 आपल्याला खाली जावं लागेल थोडंसं स्क्रॉल करून, आणि त्यातले हे बुलेट दिलेत म्हणजे डॉट डॉट दिलेत ते काढायचेत. म्हणजे त्यांना सिलेक्ट करा, बुलेट्समध्ये जा आणि पुन्हा ननचा ऑप्शन निवडा. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ही नीड्स टू युअर हेल्प टेक्स्ट म्हणून बोल्ड इफेक्ट काढून टाका. आता मला नाही वाटत ते शिकवायची गरज आहे.
सिलेक्ट करायचं अक्षरानं आणि बी वरती क्लिक करून बोल्ड काढून टाकायचं आहे. अच्छा, हा प्रश्न काहीतरी अर्धवट राहिलेला आहे, तो स्किप करूया. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आहे की दिलेल्या प्रश्नांमधून तिसऱ्या स्लाइडमधील परिचयाची केस टॉगल केस अशी बदला. तर एक आपण ट्राय करून बघूया. ओके, तर प्रश्न जो होता आपला त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तिसऱ्या स्लाइडमधील परिच्छेदाची केस. आता आपल्याला तिसरी स्लाइड त्यातला हा परिच्छेद, तशी केस ही आपल्याला काय करायचे, टॉगल केस करायचे. मग कुठे जावं लागेल आपल्याला, कोणत्या टॅबमध्ये, कोणत्या ग्रुपमध्ये, कोणतं टूलबार सांगताना आपल्याला तसं सांगता आलं पाहिजे. होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुप, टूलबारचं नाव. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं टूलबार वापर करत असताना 2 सेकंद माऊस ठेवा, नाव वाचा आणि मग क्लिक करा. मग त्याने ती सवय लागली का नावं पण ऑटोमॅटिक लक्षात राहतात. म्हणजे आता माझंच सांगतो, मला विद्यार्थ्यांची नावं लक्षात राहत नाहीत. बऱ्याचदा तुम्हाला पण अनुभव आला असेल. हां, पण हेच काम मी असं केलं असतं की पहिल्या दिवसापासून प्रत्येक विद्यार्थ्याला नावाने हाक मारत राहिलं असतो, मग ते लक्षात राहिलं असतं. बरोबर आहे, तसं इथे पण आहे. तर तुम्हाला इथे चेंज केस नावाचं टूलबार आहे, त्यात जायचं आहे आणि त्यातून आपल्याला टॉगल केसची निवड करायची. ओके, तर असा हा प्रश्न जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येणार आहे. आता त्याच्यानंतर पुढे जे आहे ते दिलेल्या प्रश्नांमध्ये दुसऱ्या साईडला ग्रेडियंट फिल बॅकग्राऊंड स्टाईल अप्लाय करा. तर हा एक प्रश्न आपण बघूया नेमका काय. ठीक आहे, आता प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की दिलेल्या प्रदर्शनमध्ये दुसऱ्या स्लाइडला ग्रेडियंट फिल बॅकग्राऊंड स्टाईल अप्लाय करा. दुसऱ्या स्टाईलला बॅकग्राऊंड मला अप्लाय करायचा आहे. आता हा डिझायनिंगचा पार्ट झाला, बॅकग्राऊंड अप्लाय करणं स्लाइडला. म्हणून डिझाईन टॅबमध्ये जा, फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जा आणि ग्रेडियंट फिल हे ऑप्शनची निवड करा आणि ॲप्लाय करा तरी चालेल. अप्लाय टू ऑल, बस तेवढंच होतं, बाकी काय नव्हतं. तुम्हाला कलर वगैरे काय निवडायचा नाही तिकडे, फक्त त्यांनी ग्रेडियंट फिल घेतलं आपण. तर असा हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येणार आहे. बाकी आता लोअर केस मगाशी जे आपण टॉगल केस केलं त्याच पद्धतीने आहे. कॅपिटलाइज इच वर्ड मगाशी जे आपण चेंज केसचा वापरला त्यातच तुम्हाला ॲक्च्युली हे चेंज केसवरचे सर्व प्रश्न आहेत. त्याच्यानंतर हा एक प्रश्न बघा, हा खूप कॉमन प्रश्न आहे, एक्झाममध्ये येतो. स्लाइड 2 मधील इमेज लेफ्ट 90 डिग्रीने फिरवा. स्लाइड 2 मधली इमेज म्हणजे हे चित्र लेफ्ट 90 डिग्रीमध्ये फिरवा. म्हणजे त्याला रोटेट करा. तर पुन्हा आपल्याला त्यासाठी काय जावं लागेल, तर शेफ इफेक्ट नाही होणार, पिक्चर फॉर्मॅटमध्ये जा, इथे रोटेटचं चिन्ह असतं आणि लेफ्ट 90 डिग्रीज. ओके, तर असा हा प्रश्न खूप कॉमन प्रश्न आहे, नेहमी एक्झाममध्ये येत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर दिलेल्या स्लाइडमध्ये 2 चित्राला ग्लो व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा. आता हे इफेक्ट अप्लाय करायचा असेल कोणत्या स्लाइड क्रमांक 2 मधील चित्राला, तर स्लाइड क्रमांक 2 आहे माझी, त्याचं हे चित्र आहे आणि त्याच्या पिक्चर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इफेक्टचं नाव जे सांगितलेलं आहे ते ग्लो व्हेरिएशन इफेक्ट. मग आता पिक्चर इफेक्टमध्ये जा, ग्लोमध्ये जा आणि ग्लो व्हेरिएशन. आता हे व्हेरिएशन कोणते वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. ओके, त्याच्यात काय नाव दिलेलं नाही त्यांनी, त्यामुळे कोणताही एखादा इफेक्ट तुम्ही त्याला अप्लाय करा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर हा मगाशीच आपण सोडवला होता फुल रिफ्लेक्शनवाला प्रश्न. त्याच्यानंतर स्लाइड क्रमांक 1 वरील प्रोजेक्ट रिपोर्ट या शीर्षकाचा फॉन्ट बदलून पर्पल करा. आता फॉन्टचा कलर बदलायचा इथे मी का दाखवत नाही, आता मला वाटतं सर्वांना जमू शकेल. स्लाइड क्रमांक 9 मधील डिपेंडन्सीज या रिसोर्सेस या शीर्षकाला स्ट्राईक थ्रू इफेक्ट अप्लाय करा. स्ट्राईक थ्रू आपल्याला माहिती आहे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, त्याच्या समोर पुढे स्ट्राईक थ्रू असतं. त्याच्यानंतर आहे प्रदर्शनमधील क्रमांक 2 चित्राचा रिफ्लेक्शन इफेक्ट काढून टाका. आता रिफ्लेक्शन जिथून देतो तिथूनच काढता येतं, हा एक कॉमन प्रश्न आहे, आपण जरा ट्राय करून पाहूया. ओके, स्लाइड क्रमांक 2 मधील चित्राचा, म्हणजे ही स्लाइड क्रमांक 2 आहे, त्यातले हे चित्र आहे, त्याचा हा जो रिफ्लेक्शन इफेक्ट आहे तो काढायचा आहे. म्हणजे पिक्चर फॉर्मॅटमध्ये जा, पिक्चर इफेक्टमध्ये जा, रिफ्लेक्शनमध्ये जा आणि पुन्हा ननचा ऑप्शन घ्या. बऱ्याचदा हे उलटे प्रश्न जास्त असतात, म्हणजे इफेक्ट द्यायला कमी सांगतात, काढायला जास्त सांगतात. ओके, तर हे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी माहिती असायला हवा. त्याच्यानंतर दिलेल्या प्रश्नामध्ये स्लाइड क्रमांक 2 मधून बुलेट्स काढून टाका, हे मगाशीच आपण केलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा स्ट्राईक थ्रू काढून टाका, जिथे स्ट्राईक थ्रू देतो तिथूनच पुन्हा काढणार आहोत. अपर केस मगाशीच आपण पाहिलं, अपर केस, टॉगल केस, लोअर केस. त्याच्यानंतर बोल्ड काढून टाका, हे देखील कॉमन आहे. बुलेट स्टाईल अप्लाय करा, बुलेट द्यायला सांगितलं तर काढायला नाही सांगितलेलं, किंवा टॉगल केस करा.
म्हणजे असे हे फॉर्मॅटिंगवर आधारित छोटे छोटे प्रश्न जे आहेत ते आपल्याला नेहमी विचारले जातात. कमीत कमी 1 ते 2 अशा प्रकारचे प्रश्न 100% येतील तुम्हाला. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला जमायला हवेत. तर हे काही प्रश्न पाहिले. काही इतर प्रकारचे प्रश्न आपण पाहूया. विशेष करून आपण ट्रान्झिशनचे थोडेसे एक प्रश्न पाहूया की ते कसे प्रश्न विचारले जातील आणि त्यांचा वापर आपण कसा करायचा आहे. तर हे काही ट्रान्झिशनचे प्रश्न आहेत, तेही आपण जर असं सोडून बघूया. ओके, आता समजा पहिलाच प्रश्न आहे की दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाइडना पुश स्लाइड ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिफिकेशन इफेक्ट अप्लाय करा. प्रश्न आपण चालू करूया. आता प्रश्नामध्ये काय म्हटलंय, सर्व स्लाइडला. त्यामुळे प्रश्न ट्रान्झिशनचा वाचन करत असताना नेहमी लक्षात ठेवा की त्यांनी सर्व स्लाइडला सांगितलंय की एका स्लाइडला सांगितलंय, ते अगोदर लक्षात ठेवायचं. इथे सर्व स्लाइडला म्हटलंय ट्रान्झिशन, पुश ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन. म्हणजे ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे, त्याची गॅलरी ओपन करा ट्रान्झिशनची, त्यातून पुश सांगितलंय म्हणून पुशवाला घेतो, आणि व्हेरिएशन जे सांगितलंय फ्रॉम टॉप सांगितलंय म्हणून फ्रॉम टॉप घेतो. आता हे एका स्लाइडला झाले सध्या, सर्व नाही. मग सर्व स्लाइडला अप्लाय करायला तुम्हाला क्लिक काय करायचं आहे, अप्लाय टू ऑल. मग आता ते सर्व स्लाइडला झालं की नाही कसं समजतं, इथे छोटासा स्टार मार्क आलेला आहे पहा, म्हणजे ते समजेल झालं की नाही ते. तर असा हा प्रश्न जो आहे ट्रान्झिशनचा ते आपल्याला सोडवायचे आहेत. ओके, आता पुन्हा जवळपास सेमच प्रश्न आहे की मगाशी पुश होता, पुशच्याऐवजी इथे काय सांगितलं, आता प्रकार बदलला आहे अनकवर. ओके, तर पुन्हा आपण पाहिजे तर ट्राय करून बघा. तर ट्रान्झिशन इफेक्टमध्ये जा, गॅलरी ओपन करा, त्यातून आता मात्र आपल्याला घ्यायचं आहे ते अनकवर घ्यायचं आहे, आणि त्याच्यात व्हेरिफिकेशन पुन्हा काय घ्यायचं आहे, फ्रॉम टॉप घ्यायचं. आता इथे एकच स्लाइड आहे त्यामुळे अप्लाय टू ऑलचा तसं काही संबंध नाही. ओके, तर असा हा प्रश्न ट्रान्झिशनवर आधारित होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला तर 2 अतिरिक्त स्लाइड ॲड करा आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये अप ॲरो शेप इन्सर्ट करा. आता इथे एक महत्त्वाचं लक्षात घ्या, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 अतिरिक्त स्लाइड घ्यायला सांगितलेले आहेत. अतिरिक्त शब्दाचा अर्थ असा होतो की त्याच्यात एक स्लाइड अगोदरच आहे, मग आणखी 2 घ्यायचे. कारण काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं होतं की 2 म्हटलं की 1 आणि 2 म्हणजे एकच घ्यायचे नवीन, तसं नाही, मला 2 एक्स्ट्रा घ्यायचे. आता इथे सुद्धा स्लाइडचा प्रकार सांगितलेला नाही म्हणून आपण काय करणार आहोत, ब्लँक घेणार आहोत. सो 1, 2 शिवाय दुसऱ्या साईडला सिलेक्ट करून त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये काय सांगितलंय, अप ॲरो शेप इन्सर्ट करा. आता शेप जेव्हा प्रश्न असतील तर त्यावेळी इन्सर्टमध्ये इथून पण शेप घेऊ शकता, किंवा आपल्याला सवय असते की इन्सर्टमधून जनरली आपण जातो, तर इन्सर्टमध्ये शेपमध्ये जा आणि तुम्हाला अप ॲरो म्हटलं. आता बऱ्याचदा काय होतं की एक्झाममध्ये तुम्हाला एखाद्या शेपचं नाव सांगितलं असेल तर ते शेपचं नाव शोधायला वेळ लागेल. मग आपण काय प्रयत्न करायचा, शेपच्या नावामध्ये त्याचा कॅटेगरीचं नाव आहे का. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, अप ॲरो असं म्हटलंय, म्हणजे ॲरो नाव कुठेतरी दिसतंय मला, तर ॲरो इथे आहे बघा शब्द. ओके, तर यातला अप ॲरो कुठे असेल ते आपण बघूया. तर हा तुमचा ॲरो अप ॲरो आहे. बरं, तो किती लहान मोठा काय असा संबंध नाही, तुम्ही फक्त ड्रॉ करा आणि सोडून द्या त्याला. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न जे आहे ते इझिली सोडवता येऊ शकतील. ओके, त्याच्यानंतर दिलेल्या प्रश्नांमध्ये 2 अतिरिक्त स्लाइड ॲड करा. पहिल्या स्लाइडची वेळ दर सेकंदाला आपोआप बदलेल असे सेट करा. आता हा खूप कॉमन प्रश्न आहे, नेहमी एक्झाममध्ये येतोच. ओके, आता 2 अतिरिक्त स्लाइड घ्यायला सांगितलेले आहेत. मग करायचं आहे काय, तर ऑफकोर्स होममध्ये जायचं आहे, न्यू स्लाइडमध्ये 1 आणि 2 अतिरिक्त स्लाइड घेतल्या. त्याच्यानंतर पुढे जर आपण प्रश्न पाहिला तर पहिल्या स्लाइडला 4 सेकंद नंतर बदलेल असा सेट करा. म्हणजे पहिल्या स्लाइडला 4 सेकंद नंतर ती बदलली पाहिजे. मग ते करणार कसं, तर त्यासाठी ट्रान्झिशन इफेक्टमध्ये जायचं आहे. इथे बघा तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे सर्वात शेवटी, ऑन माऊस क्लिक आहे ते ऑफ करा. ओके, ऑटोमॅटिक आफ्टर ऑन करा आणि 4 सेकंद सेट करा. मग झालं. जर त्याने सांगितलं सर्व स्लाइडला अप्लाय करा तर अप्लाय टू ऑल करायचं. ओके, सध्या आता आपण ह्या प्रश्नाकडे पाहिलं तर स्लाइड क्रमांक 1ला सांगितलंय, म्हणजे सर्व स्लाइडला करायचं नाहीये. तर असे हे सोपे प्रश्न जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पुन्हा सेमच प्रश्न आहे, फक्त मगाशी 4 सेकंद होतं त्याच्याऐवजी आता 3 सेकंद केलेला आहे. त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला पुन्हा स्लाइड क्रमांक 4ला आपोआप 4 सेकंदानंतर बदलेल असं करा. तर मग प्रश्न आपण पुन्हा जरा ओपन करूया, काही वेगळ्या प्रकारचा आहे का. दिलेल्या प्रश्नांमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड टाका, म्हणजे स्लाइड 7 टाकायचे आणि 4थ्या स्लाइडला काय करायचं आहे, 4 सेकंदाचा टाइम सेट करायचा आहे आणि 3ऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट अप्लाय करा. टाइम इफेक्ट अप्लाय करा म्हणजे काय, तर फक्त टाइमचं ते आपण ऑन करायचं, बाकी काही नाही आहे. ठीक आहे, म्हणजे प्रश्न सेमच होता. पुढचा प्रश्न पाहिला तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये
दोन ब्लँक स्लाइड ऍड करा आणि सर्व स्लाइडला रॅन्डम बार स्लाइड ट्रान्झिशन हॉरिझॉन्टल इफेक्ट अप्लाय करा. हा देखील प्रश्न सेमच आहे जे मग अशी अनकवर किंवा फ्रॉम टॉप वगैरे आपण पाहिलं होतं. फक्त इफेक्टचं नाव जे आहे ते रॅन्डम बार केलेलं आहे. तर पाहिजे तर आपण सोडून बघूया. तर ही आपली स्लाइड आहे. ह्या स्लाइडला आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी की दोन ब्लँक स्लाइड ऍड करा. म्हणजे न्यू स्लाइडमध्ये 1 2 दोन ब्लँक स्लाइड घेतलेले आहेत. पुढे मला काय करायचं आहे तर रॅन्डम बारचा स्लाइड ट्रान्झिशन, म्हणजे मला ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे. ओके, आणि त्यातलं रॅन्डम बार हे ऑप्शन निवडायचं आहे. घेतलं. आणि त्याच्यात आपल्याला व्हेरिएशन इफेक्ट काय सांगितलं आहे हॉरिझॉन्टलवालं. मग इथे इफेक्ट ऑप्शनमध्ये जा आणि हॉरिझॉन्टल घ्या. आलं लक्षात. थोडक्यात काय तर तुम्हाला जेवढे ट्रान्झिशन इफेक्ट आहे त्यांची नावं एकदा वाचून ठेवा, म्हणजे नंतर मध्ये गोंधळ होणार नाही, शोधायला लागणार नाही. तर तसं करू शकता. पुढे देखील सेमच आहे रॅन्डम बार. त्याच्यानंतर पुन्हा चेकबोर्ड आहे. आता ही जर नीट प्रश्न पाहिले तर प्रत्येक प्रश्नामध्ये इफेक्टचं नाव बदललेलं आहे. हां, तुम्हाला ते किती स्लाइड घ्या, 4 स्लाइड घ्या, 8 स्लाइड घ्या आणि कोणत्या स्लाइडला इफेक्ट द्यायचा आहे त्याची निवड करायची आणि जो सांगितलेला इफेक्ट आहे तो द्यायचा आहे. हे बघा आता पुन्हा पुशचाच प्रश्न आला आहे. राईट साईडने आहे. हे फ्रॉम लेफ्ट आहे, पुश आहे, फेड आहे, अनकवर आहे. म्हणजे सर्व प्रश्न जे आहेत ते जवळपास सेमच आहेत. लक्षात आलं. आता मी काय प्रत्येक प्रश्न सोडून ते पुन्हा दाखवत बसत नाहीत, पण तुम्ही काय करायला हवं पॉवर पॉईंटमध्ये गेल्यानंतर एकदा ट्रान्झिशन इफेक्ट्स आहेत ते एकदा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता याच्या व्यतिरिक्त इतर काही प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा आपल्याला नेहमी विचारले जातात, तर ते सुद्धा थोडंसं आपण पाहूया. हे काही कॉमन प्रश्न आहेत आणि इथे कधी कधी ह्या प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांचं थोडंसं कन्फ्युजन होतं. तर आपण बघूया नेमकं काय ते. आता पहिलाच प्रश्न दिला आहे की दिलेल्या प्रेझेंटेशनमधील कोणत्याही 2 स्लाइड डिलीट करा. आता स्लाइड डिलीट करायचं काय एवढं काय कठीण प्रश्न नाही आहे. आणि कोणत्याही 2 स्लाइड म्हणजे आता ही पहिली स्लाइड दुसरी स्लाइड कोणत्याही 2 म्हटलेत. स्लाइडला सिलेक्ट करा, कीबोर्डवरती डिलीट बटन दाबा, पुन्हा डिलीट बटन दाबा. 2 स्लाइड डिलीट झाले आपल्या. म्हणजे खरोखर प्रश्न अतिशय सोपे असतात. तुम्ही फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायला हवा. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय दिलेल्या प्रश्नामध्ये 4 नवीन स्लाइड ऍड करा. ठीक आहे. तर आता हा प्रश्न मी चालू करतो. प्रश्नामध्ये 4 नवीन स्लाइड ऍड करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुन्हा न्यू स्लाइडमध्ये 4 घ्यायचे. त्यांनी प्रकार सांगितलेला नाही म्हणून ब्लँकच घ्यायचं. 1 2 3 4 4 नवीन स्लाइड घेतल्या. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे पहिल्या स्लाइडवरील ऑफिस टेक्स्ट टाईप करा. म्हणजे पहिली स्लाइड जी त्याच्यामध्ये आहे त्याची आपल्याला निवड करायची. ही पहिली स्लाइड तिथे ऑफिस शब्द टाईप करायचा आहे. पण आपल्याला माहित आहे की पॉवर पॉईंटमध्ये डायरेक्ट टाईप नाही करता येत. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला टेक्स्ट बॉक्स घ्यावं लागेल. मग इन्सर्टमध्ये जा, टेक्स्ट बॉक्स घ्या, क्लिक करा कुठेही, ऑफिस शब्द टाईप करा. केलं. त्याच्यानंतर पुढे म्हटलेलं आहे प्रेझेंटेशन नोट्स पेज व्ह्यू मध्ये दाखवा. ऑफिस शब्द टाईप केल्यानंतर मग व्ह्यू मध्ये जायचं आहे आणि मला काय घ्यायचं आहे नोट्स पेज व्ह्यू. बरं झालं. ठीक आहे. प्रश्न जरी लांबलचक असेल तरी तुम्ही काय करायला हवं स्टेप बाय स्टेप जर केलं तर अतिशय सोपं. पुढे जर पाहिलं तर पॉवरपॉईंटमध्ये 7 स्लाइड घ्यायचे आणि स्लाइड शो रन करताना दुसरी स्लाइड लपवा. आता 7 नवीन स्लाइड घ्यायचे म्हणजे ही पहिली घेतली. ओके. आता 7 स्लाइड घ्यायला शॉर्टकट की पण असते. म्हणजे आता 7 घेतलेला 7 वेळा ते क्लिक करायला वेळ लागेल. तुम्ही काय आयडिया करू शकता कंट्रोल एम ही शॉर्टकट की आहे नवीन स्लाइड घ्यायला. म्हणजे एक घेऊन झाली दुसरी. अच्छा शॉर्टकट की काम करत नाहीये बहुतेक. ठीक आहे बघतो मी. ठीक आहे सध्या मॅन्युअलच घ्यावे लागतील. दुसरी घेतली, तिसरी, चौथी, 5 6 7 7 स्लाइड घेऊन झाल्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे दुसरी स्लाइड रन करताना स्लाइड क्रमांक 2 लपवा. म्हणजे स्लाइड शो म्हणजे जेव्हा प्रेझेंटेशन दाखवत असेल त्यावेळी दुसरी स्लाइड दिसली नाही पाहिजे. मग आता त्याचं सोपं उत्तर काय तर स्लाइडला राईट क्लिक करा आणि काय करा पुढे गेला हाईडचा ऑप्शन. हे बघा हाईड स्लाइड. ओके. दुसऱ्या साईडला इथे 2 नंबरवरती बघा एक बॅकस्लॅश आलेली आहे. याचा अर्थ ती स्लाइड आता हाईड झाली. म्हणजे प्रेझेंटेशन दाखवताना ते दिसणार नाही. ओके. थोडक्यात स्लाइडला आपल्याला हाईड करायचा तो प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तेच आहे. याच्यामध्ये प्रश्न सेम आहे फक्त आता 6वी स्लाइडला आपल्याला हाईड करायचं आहे. पुन्हा पाहिलं तर 2 ब्लँक स्लाइड आपल्याला घ्यायला सांगितलेत आणि नोट्स पेज व्ह्यूद्वारे व्ह्यू करा. आता हा प्रश्न जरा नीट पहा.
2 ब्लँक स्लाइड घ्यायचे, 1 2 आणि पुन्हा आपल्याला व्ह्यू मध्ये जाऊन काय करायचं आहे, नोट्स पेज व्ह्यू. ठीक आहे, सोपाच प्रश्न होता. ओके, एक ब्लँक स्लाइड करा आणि पहिल्या स्लाइडला लपवा. लपवा म्हणजे पुन्हा हाईड करा. 2 अतिरिक्त स्लाइड घ्या, ते करून झालेलं आपल्याला. अच्छा, हा एक प्रश्न पहा, हा एक कॉमन प्रश्न आहे, एक्झाममध्ये बऱ्याचदा येतोच आपल्याला. प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधून कोणतीही एक प्लेस होल्डर काढून टाका. आता बरेचदा विद्यार्थी कन्फ्यूज होतात, प्लेस होल्डर म्हणजे नेमकं काय. ॲक्च्युली हे जे बॉक्स असतात ना, या बॉक्सना ॲक्च्युली प्लेस होल्डर म्हणतात. तर प्लेस होल्डर काढून टाका म्हटल्यावरती काय करायचं आहे, सिलेक्ट करा आणि डिलीट बटन दाबा, बस झालं. तेवढंच करायचं आहे, बाकी काय करायचं नाही आहे. तर अतिशय सोपे प्रश्न आहेत हे. ओके, पुढे पुन्हा स्लाइड हाईड करा, डिलीट करा. अच्छा, हा एक कॉमन क्वेश्चन आहे, बऱ्याचदा विद्यार्थी कधी कधी कन्फ्यूज होतात इथे. हा परीक्षेमध्ये येतो प्रश्न. ॲक्च्युली प्रश्न त्यांनी काय सिंपल म्हटलेला आहे ते लक्षात घ्या, की दिलेल्या प्रेझेंटेशनमधील सर्व स्लाइडवरील फुलांच्या फ्लॉवर इमेज डिलीट करा. फ्लॉवर इमेज डिलीट करा म्हणजे प्रत्येक स्लाइडवरचे हे चित्र जे आहेत ते डिलीट करायचे. काही विद्यार्थी काय करतात, चित्रांच्या ऐवजी स्लाइड डिलीट करतात. तसं नाही करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक स्लाइडला सिलेक्ट करा, चित्राला सिलेक्ट करा, डिलीट बटन दाबा. पुन्हा स्लाइड सिलेक्ट करा, चित्राला सिलेक्ट करा, डिलीट बटन दाबा. चित्राला डिलीट करायचं आहे, स्लाइडला नाही. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, पुन्हा स्लाइड शो रन करताना लपवा म्हणजे हाईड करा. इमेजेस डिलीट करा, ते आपण आत्ताच पाहिलं. 3 स्लाइड डिलीट करा, स्लाइड डिलीट करायचाच प्रश्न आहे. पुन्हा 5वी स्लाइड लपवा असा प्रश्न आहे, डिलीट करायचे प्रश्न आहेत. हे फक्त नोट्स पेज व्ह्यू दाखवा एवढंच फक्त म्हटलेलं आहे. 5 स्लाइड घेऊन स्लाइड व्ह्यू करा, हे प्रश्न झालेले आहेत. म्हणजे एकदम सोपे प्रश्न आहेत. तर हे काही प्रश्न होते जे आपण पाहिले. आपण इतरही काय आणखी एक प्रश्न थोडंसं बघूया, आणखी 5-10 मिनिटं, आणि मग तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे, आपण ट्रान्झिशन पाहिले, मला वाटतं डिलीट व्ह्यू पाहिलं. इन्सर्टचे प्रश्न मला वाटतं आपले बाकी आहेत, म्हणजे इन्सर्ट टॅबवर येणारे प्रश्न आहेत. हे काही प्रश्न आहेत. ओके, आता दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये वेलकम टेक्स्ट टाईप करा आणि फॉन्ट एरियल ब्लॅक करा. मला वाटतं हा अतिशय सोपा प्रश्न आहे, हा जमेल तुम्हाला. पुढचा प्रश्न देखील सेमच आहे. ओके, टायटल कंटेंट लेआउट असणारी नवीन स्लाइड शेवटी इन्सर्ट करा. ठीक आहे, एक आपण घेऊया हा प्रश्न. आता टायटल कंटेंट असणारी स्लाइड घ्यायचे आणि शेवटी म्हणजे जेवढ्या स्लाइड त्यांनी दिलेले आहेत त्याच्या शेवटी. ओके, ते इथे न्यू स्लाइडमध्ये जा आणि टायटल कंटेंटची निवड करा, बस झालं, तेवढंच होतं. ओके, त्याच्यानंतर पिक्चर विथ कॅप्शन लेआउट असणारे, पुन्हा हे स्लाइडच घ्यायचे नवीन, फक्त स्लाइडचा प्रकार पिक्चर विथ कंटेंट. इथे पुढे टू कंटेंट जे आहे याच्यामध्ये कंपॅरिझन नावाची स्लाइड म्हणजे लेआउटची साईज, याच्यामध्ये कंटेंट विथ कॅप्शनची साईज आहे ते तयार करायचे. हां, आता हा एक प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंट ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल तयार करा. थोडक्यात तुम्हाला काय करतात, ते पॉवर पॉईंट चालू करतात. ओके, आणि पॉवर पॉईंट चालू करून म्हणजे प्रश्न चालू करायल्यावर तुम्ही क्लिक केलं की हे अशी विंडो येणार तुमच्या समोर. आणि याच्यात त्यांनी काय सांगितलंय, नवीन प्रेझेंटेशन चालू करा. म्हणजे थोडक्यात काय, तर हे फक्त तुमचं पॉवर पॉईंट चालू झालेलं आहे, त्यात प्रेझेंटेशन नाही आहे कोणतं. मग प्रेझेंटेशन घ्यायला आपण काय करतो, फाईल टॅबमध्ये जातो, न्यू वरती क्लिक करतो, एक ब्लँक प्रेझेंटेशन घेतलं तरी चालेल, झालं, एवढंच काम करायचं आहे त्याच्यात. लक्षात आलं काय बोलतोय. हे लक्षात ठेवा, खूप कॉमन प्रश्न आहे, एक्झाममध्ये हा खूप वेळा प्रश्न सारखा येतच असतो. त्याच्यानंतर शेवटी 3 अतिरिक्त स्लाइड करा, पुन्हा 7 घ्या, 4 स्लाइड घ्या, 9 स्लाइड घ्या, 5 स्लाइड घ्या. आता हे स्लाइड घेण्याचा प्रश्न एकतरी येतोच आपल्याला, त्यामुळे याच्यात काय पुन्हा एकदम काय नवीन असं नाही आहे, त्यामुळे हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. तर हे देखील प्रश्न आपल्यासाठी सोपेच होते. म्हणजे पॉवर पॉईंटचे प्रश्न तसं पाहायला गेलं तर सर्वाधिक सोपे प्रश्न असतात, हे लक्षात घ्या. हिडर फुटरचे काही आपण किंवा स्मार्ट आर्ट ग्राफिक्सचे काही प्रश्न आहेत ते जरा बघूया. हे देखील प्रश्न तुम्हाला खूप वेळा फायनल परीक्षेमध्ये येणार आहेत. ओके,
दिलेल्या कुठल्याही प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 2 कुठलेही ॲक्शन बटन टाका, जे मागाशी मी उल्लेख केला होता. म्हणजे आपल्याला स्लाइड क्रमांक 2 मध्ये ॲक्शन बटन घ्यायचं आहे. स्लाइड क्रमांक 2 घेतो, इन्सर्टमध्ये जातो, शेपमध्ये जातो, इथे सर्वात खाली तुम्हाला ॲक्शन बटन दिसतात. पण ॲक्शन बटनचं नाव जे त्यांनी सांगितलेलं आहे ते कोणतं आहे? होम. मग आपण जेव्हा इथे शेपमध्ये जाणार आणि इथे ॲक्शन बटनमध्ये इथे होम नावाचं तुम्हाला ॲक्शन बटन बघायचं आहे. त्यावर क्लिक करा आणि कुठेही क्लिक करा आणि ओके करा, बस होम नावाचं ॲक्शन बटन आलं. तर असे हे ॲक्शन बटनवर आधारित प्रश्न एकतरी येतोच, ते आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा इथे नेक्स्ट आणि प्रिव्हियस ॲक्शन बटन समाविष्ट करा. आता इथे 2 बटणं टाकायची आहेत, एक नेक्स्टवालं पण आणि एक प्रिव्हियसवालं पण. ठीक आहे. आता हा एक खूप कॉमन प्रश्न आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये कंटिन्युअस पिक्चर लिस्ट स्मार्ट आर्ट ग्राफिक्स समाविष्ट करा. ओके, आता पहिल्या स्लाइडमध्ये कंटिन्युअस पिक्चर लिस्ट नावाचं स्मार्ट आर्ट ग्राफिक पाहिजे. पहिली स्लाइड आपली सिलेक्टेड आहे. स्मार्ट आर्ट ग्राफिक घ्यायला तुम्हाला इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इथे स्मार्ट आर्टमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे कंटिन्युअस पिक्चर लिस्ट. मग आता यातलं नेमकं कसं शोधायचं? तर सिंपल आहे. त्याच्यात शब्द असा बघायचा, त्या नावामध्ये जो शब्द इथे कुठे दिसतोय का, त्याच्यातनं लिस्ट नावाचा शब्द होता, म्हणून मी इथे लिस्टमध्ये जातो आता. ओके, आणि मग तुम्हाला शोधायला ती मदत होऊ शकते. मला वाटतं ही बेंडिंग पिक्चर लिस्ट आहे. ही बघा, ही आहे तुमची कंटिन्युअस पिक्चर लिस्ट. सिलेक्ट करा आणि ओके करा, बस झालं. एवढंच करायचं, बाकी काय नाही करायचं. त्यामुळे स्मार्ट आर्ट ग्राफिकवरती लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न जो आहे तो तुम्हाला नक्की त्या ठिकाणी विचारला जाईल. ओके, पुन्हा ॲक्शन बटनचाच प्रश्न आहे. हे पुन्हा शेपचे प्रश्न आहेत. हे जमतील ना सर्वांना? नक्की लक्षात आहे? ठीक आहे. ओके, साऊंड नावाचा पुन्हा ॲक्शन बटन टाकायचं आहे. पुन्हा ॲक्शन बटनचे सर्व प्रश्न दिसत आहेत. हा पुन्हा बेसिक सायकल नावाचा आपल्याला स्मार्ट आर्ट ग्राफिक आहे, जसं आपण आत्ताच कंटिन्युअस लिस्ट घेतलं होतं. त्याच्यानंतर लेन्स टाऊन हायस्कूल टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा. आता फुटरचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा घेऊया आपण थोडंसं. ठीक आहे. आता हे आपल्याला फुटरमध्ये काय टाईप करायला सांगितलं आहे? लेन टाऊन हायस्कूल हे आपल्याला त्यांनी टाईप करायला फुटरमध्ये सांगितलेलं आहे. ओके, तर प्रेझेंटेशन जे आहे ते चालू करा. त्याच्यामध्ये कितव्या स्लाईडला सांगितलं आहे त्यांनी? फुटरमध्ये. अच्छा, सर्व स्लाईडना सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे, फुटरमध्ये जायचं आहे. ओके, फुटरला ऑन करा आणि जे सांगितलेलं टेक्स्ट आहे ते टाईप करा आणि सर्वांना अप्लाय करायला अप्लाय टू ऑल करा, बस झालं. ठीक आहे. तर असं इझिली आपण म्हणूया की प्रश्न कोणताही आपल्याला इझिली सोडवता येणार आहे. पुन्हा आपल्याला फुटरचाच प्रश्न आहे जे आपण आत्ता केलं तेच. आता पिरॅमिड लिस्ट हा पुन्हा आपल्याला स्मार्ट आर्ट ग्राफिक्स आहे. रेडियल सायकल हा देखील स्मार्ट आर्टचाच प्रश्न आहे. आता हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. पहा, दिलेल्या प्रश्नांमध्ये सर्व स्लाईडमधून डेटा अँड टाईम काढून टाका. ओके, आता डेटा अँड टाईम काढायचं असेल तर कुठे जाणार? ते फुटरमध्ये असतं. म्हणून इन्सर्टमध्ये पुन्हा जा, फुटरमध्ये जा आणि डेट अँड टाईम इथे आता ऑन नाही आहे. जनरली ते ऑन असलं तर ते काढून टाकायला ऑफ करायचं आणि अप्लाय टू ऑल करायचं, म्हणजे डेट अँड टाईम निघून जाईल. तर असा हा प्रश्न आहे, आपल्याला माहिती असायला हवा. ठीक आहे. बाकी प्रश्न तर सर्व नॉर्मलच आहेत, त्यात वेगळं काही नाही आहे. एक छोटंसं शेवटची कॅटेगरी आपण बघू आणि मग आपण थांबूया. ठीक आहे. काही इतर प्रकारचे प्रश्न पण असतात मिसलेनियसमध्ये. बघूया, काय नवीन एखादा प्रश्न वाटला तर ते आपण घेऊया. अच्छा, हा एक प्रश्न आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमधील पहिल्या स्लाइडमधील शीर्षकातील ओळींमधील अंतर 2.5 लाईन्स करा. ओके, म्हणजे पहिल्या स्लाइडमधील शीर्षकातील, आता पहिली स्लाइड आहे आपली, त्याचा शीर्षक म्हणजे हे आपलं हेडिंग आणि त्याचं लाईन स्पेसिंग जे आहे, लाईन स्पेसिंग म्हटलं का होममध्ये जावं लागेल. इथे लाईन स्पेसिंगचा 2 दिलेला आहे. आपल्याला किती सांगितलं लाईन स्पेसिंग? 2.5. मग 2.5 ची निवड करा, काम झालं. बस एवढंच करायचं आहे. हा सेम प्रश्न वर्डमध्ये पण असतो बघा आपल्याला लाईन स्पेसिंगचा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 3 अतिरिक्त स्लाइड ॲड करा. पहिल्या स्लाइडमध्ये स्माइली शेप इन्सर्ट करा आणि कॉपी पेस्टचा ऑप्शन करून शेप इतर स्लाइडवरती पेस्ट करा आणि स्लाइड सॉर्टर होऊन जाईल. म्हणजे प्रश्न किती लांबलचक दिला, पण आहे किती सोप्पा. तुम्हाला काय करायचे आहे? 3 नवीन स्लाइड घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पहिल्या स्लाइडमध्ये स्माइली फेस नावाचा शेप घ्यायचा आहे. त्या शेपला कॉपी करायचं आहे, बाकीच्या स्लाइडमध्ये पेस्ट करायचं आहे आणि नंतर सर्वात शेवटी काय करायचं आहे? स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवायचं. म्हणून सांगतो की नेहमी प्रश्न जर मोठा असेल तर एक एक स्टेप करा, छोट्या छोट्या स्टेप करा, ते जमून जाईल आपल्याला.
त्याच्यानंतर पहिल्या स्लाईडची डुप्लिकेट स्लाईड तयार करा. हा जरा प्रश्न आपण पुन्हा घेऊया. तर ही माझी पहिली स्लाईड आहे, याचं डुप्लिकेट बनवायचं आहे. सिम्पल आहे. राईट क्लिक करा त्या स्लाईडवरती आणि घ्या डुप्लिकेटचा ऑप्शन. झालं. तुम्हाला जो मगाशी हाईटचा ऑप्शन होता, स्लाईडला हाईट करा, ते आपण राईट क्लिक करून तुम्हाला हाईट स्लाईड करता येतं इथे. ओके. स्लाईडला डिलीट करायचा प्रश्न असेल तर राईट क्लिक करून डिलीट पण करता येतं. ओके. कधी कधी स्लाईडला मूव्ह करायला सांगतात, म्हणजे 1 नंबरच्या स्लाईडला 2 नंबरच्या ठिकाणी घ्यायला सांगतात. मग त्याला क्लिक करून असं खाली घेऊन ठेवायचं. क्लिअर आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, इझिली जमतील आपल्याला. ठीक आहे. आता इथे पुन्हा 1.5 लाईन करा. स्माइली फेस पाहिलं, 2 किंवा 3 लाईन करा. अच्छा, हे फोटोला पिक्चरमध्ये रिप्लेस करा. आता फाइंड रिप्लेस आठवते आपल्याला, वर्डमध्ये हे होतं आणि एक्सेलमध्ये पण होतं, तेच आहे. पाहिजे तर आपण त्या ठिकाणी एक प्रश्न घेऊया. ठीक आहे. आता प्रश्नामध्ये त्यांनी काय स्पष्ट सांगितलंय आपल्याला की फोटो शब्द आहे त्याला पिक्चरमध्ये रिप्लेस करा. म्हणजे जे ते फोटो शब्द आहे ते काय करायचं आहे, पिक्चर घ्यायचं आहे. मग आपण होम टॅबमध्ये जातो, रिप्लेसमध्ये जातो. इथे आपल्याला काय शोधायचं आहे, फोटो नाही, आपल्याला काय करायचं होतं, फोटोला पिक्चर, फोटो आणि पिक्चर. ओके. आणि रिप्लेस ऑल करा. किती ठिकाणी बदललं ते झालं. ओके, संपलं. ओके. तर असे हे सोपे प्रश्न तुम्हाला फाइंड रिप्लेसचा प्रश्न एकतरी 100% येणार. एक तर वर्डमध्ये येईल, एक्सेलमध्ये किंवा पॉवर पॉईंटमध्ये येईल, कधी कधी दोघांमध्ये पण येतं. ठीक आहे. बाकी हे फाइंड रिप्लेसचेच प्रश्न आहेत. हे ब्लँक स्लाइड लेआउट करा, टू कंटेंट लेआउट करा, हे लेआउटचेच प्रश्न आहेत. स्लाइडचे डुप्लिकेट जे मगाशीच आपण पाहिलं. तर अशा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पॉवर पॉईंट ह्या सब्जेक्टवरती येणार आहेत. तर याच्या व्यतिरिक्त असा प्रॅक्टिस करताना काय वेगळा प्रश्न कोणाला आला होता का, की बाबा तो प्रश्न समजलाच नाही किंवा त्याचा काय तुम्ही फोटो काढून ठेवलेला आहे, तर विचारू शकता. म्हणजे आपण पाहिजे तर डिस्कशन करता येईल. जमतील मग प्रश्न. मग आज पुन्हा काय करायचं आहे आपल्याला, तर फक्त पॉवर पॉईंटचे प्रश्न आज सोडवायचे. आणि ते झाल्यानंतर जर वेळ राहिलाच तर पुन्हा थेअरीचे पण सोडवायचे. आणि त्याच्यानंतर सुद्धा वेळ राहिलाच तर मग आपण पूर्ण जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते पण करायचे.